स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न 1 उतारा वाचन व त्यावर आधारित प्रश्न। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व प्रश्न 1 ते 3 ची उत्तरे द्या। मुक्ता 8वीत शिकत होती। तिला पक्ष्यांची भाषा समजायची आणि ती नेहमी गाणं गुणगुणायची। तिच्या घराशेजारी मोकळ्या जागेत सोसायटीचा बॅडमिंटन हॉल व जिम बांधण्याचे ठरले होते। त्यासाठी तेथील वडाचे व चाफ्याचे झाड तोडले जाणार होते। त्या झाडांवर अनेक पक्षी, खारी व किडे-मुंग्या राहत असत। झाडे वाचवण्यासाठी मुक्ताने झाडांसमोर दोन्ही हात पसरून उभे राहून विरोध केला। तिचा निश्चय पाहून सोसायटीतील इतर लोकांनीही तिला पाठिंबा दिला आणि झाडे तोडण्याचा निर्णय रद्द झाला। मुक्ताच्या या कृतीने वडाचे व चाफ्याचे झाड वाचले। तर बघा, उतारात आधारित पहिला प्रश्न आहे, मुक्ता कितवीत शिकत होती? तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8वीत। तर बघा, पहिलेच वाक्य आहे मुक्ता 8वीत शिकत होती। प्रश्न दुसरा, सोसायटीच्या मोकळ्या जागेत काय बांधण्याचे ठरले होते? नवीन शाळा, मोठे दुकान, बॅडमिंटन हॉल व जिम, पोहण्याचा तलाव। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन हॉल व जिम। तर बघा, इथं आहे तिच्या घराशेजारील मोकळ्या जागेत सोसायटीचा बॅडमिंटन हॉल व जिम बांधण्याचे ठरले होते। प्रश्न क्रमांक 3 आपण बघूया, झाडे तोडण्यापासून वाचवण्यासाठी मुक्ताने कोणते पाऊल उचलले? ती रागावून निघून गेली। तिने झाडांसमोर दोन्ही हात पसरून विरोध केला। तिने पोलिसांना बोलावले। ती घरात जाऊन झोपली। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिने झाडांसमोर दोन्ही हात पसरून विरोध केला। तर बघा, इथं आपण जर वाचलं, झाडे वाचवण्यासाठी मुक्ताने झाडांसमोर दोन्ही हात पसरून उभे राहून ठाम विरोध केला, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। बघा, पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4 मुक्ता रोज पक्ष्यांशी गप्पा मारते। या वाक्यातील नाम ओळखा। मारते रोज मुक्ता शी। तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुक्ता, कारण आपल्याला काय विचारलेलं आहे? नाम विचारलेलं आहे। तर नाम एखाद्या वस्तूचं, पदार्थाचं, व्यक्तीचं, पर्वताचं, नदीचं, डोंगराचं, पक्ष्याचं, या सर्वांच्या नावाला आपण नाम म्हणतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुक्ता। प्रश्न 5 खालील पर्यायातून सामान्य नाम ओळखा। झाड, भारत, मुक्ता, गंगा। तर बघा, आता सामान्य नाम कशाला म्हणायचं आणि विशेष नाम कशाला म्हणायचं? तर बघा, एखाद्या व्यक्तीच्या, पर्वताच्या, नदीच्या नावाला आपण जर नाव दिलेलं असेल तर त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो, आणि नदी असेल, पर्वत असेल, डोंगर असेल, ही जी सगळी आहेत ही सामान्य नामे आहेत। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झाड हे सामान्य नाम आहे, भारत हे विशेष नाम आहे, मुक्ता हे एका मुलीचं नाव आहे म्हणून ते विशेष नाम आहे, गंगा हे एका नदीचं नाव आहे म्हणून तेही विशेष नाम आहे। बघा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर बघा, भाववाचक नाम, तर बघा, मुलगा सामान्य नाम आहे, हिमालय विशेष नाम आहे, पर्वताचं नाव आहे, नदी हे सामान्य नाम आहे, आणि गोडवा हे जे आहे हे भाववाचक नाम आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोडवा। बघा, पुढचा प्रश्न 7 तिने आईला मदत केली। या वाक्यातील सर्वनाम कोणते? तर बघा, तिने मदत आईला केली। तर बघा, आपण सर्वनाम कशाला म्हणतो? तर नामाऐवजी आपण जो काही शब्द वापरतो त्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो। सर्वनाम मराठीमध्ये तू, तुम्ही, मी, आम्ही, ते, ती ही सर्वनामे आहेत। तर बघा, इथे या वाक्यात तिने हे जे आहे ते सर्वनाम आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तिने। बघा, पुढचा प्रश्न पाहूया, आम्ही सर्वजण सहलीला गेलो। या वाक्यात नामाऐवजी कोणता शब्द आलेला आहे? तर बघा, सहलीला गेलो, आम्ही सर्वजण। तर बघा, इथं नामाऐवजी जो सर्व आलेला शब्द आहे तो आहे आम्ही, कारण इथं बघा अनेकांची नावं वापरण्याऐवजी आपण आम्ही असं शब्द वापरलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 खालील पर्यायातील सर्वनाम नसलेला शब्द ओळखा। तर बघा, तू, सुंदर, तो, आपण। तर बघा, तू हे सर्वनाम आहे, तो हे पण सर्वनाम आहे, आपण हे पण सर्वनाम आहे, आणि सुंदर हे विशेषण आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुंदर सर्वनाम नसलेला शब्द आहे। तर बघा, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा। तर बघा, प्रश्न क्रमांक 10 ती एक धीट मुलगी आहे। या वाक्यातील विशेषण ओळखा। ती धीट मुलगी आहे। तर बघा, ती जे आहे ते सर्वनाम आहे, धीट हे जे आहे विशेषण आहे, कारण धीट
हा शब्द मुलगी या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणून धीट हे विशेषण आहे. मुलगी हे जे आहे हे नाम आहे किंवा सामान्य नाम आहे, आणि आहे हा शब्द आहे तो काय करतो, तर तो क्रियापदाचं काम या वाक्यामध्ये करत आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. वडाचे झाड खूप उंच होते या वाक्यामध्ये योग्य विशेषण भरा. बघा, उंच, उथळ, कडू, हुशार. तर बघा, वडाचे झाड खूप खूप उंच हे विशेषण झाडासाठी योग्य आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12. गुलाबाचे तांबडे फूल सुंदर दिसते या वाक्यात किती विशेषणे आलेली आहेत? 1, 3, 2, एकही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या वाक्यामध्ये 2 विशेषणं आलेली आहेत. तर बघा, तांबडे फुलाविषयी विशेष माहिती सांगितली आहे की ते तांबडे आहे, त्याचबरोबर सुंदर आहे, म्हणून सुंदर आणि तांबडे अशी 2 विशेषणं या वाक्यामध्ये आलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, मुक्ताने झाड वाचवले या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर बघा, मुक्ताने झाड वाचवले ने. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वाचवले हे वाक्यातील क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 14. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? तर बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद. क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो. बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 15. पक्षी आकाशात कंसातील योग्य पर्याय क्रियापद निवडा. तर बघा, उडाले, धावले, पोहले, लिहिले. तर बघा, पक्षी आकाशात उडाले हे योग्य क्रियापद या वाक्यासाठी आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. पक्षी या शब्दाचे लिंग कोणते? स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, पुल्लिंग, उभयलिंग. तर बघा, पक्षी या शब्दाचं जे लिंग आहे ते पुल्लिंग आहे, तो पक्षी, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. मुलगी या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते? तर बघा, मुलगा, माणसे, मुले, बाबा. तर बघा, मुलगी या शब्दाचं पुल्लिंगी रूप जे आहे ते मुलगा, मुलगा, मुलगी, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तो तोटा, ती शाळा, ते झाड, तो डावा. तर बघा, तो तोटा म्हणजे पुल्लिंगी शब्द नाही. बघा, पर्याय क्रमांक 2 ती शाळा, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ती शाळा हा स्त्रीलिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 19. झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? झाडी, झाडे, झाडांना, झाडाविषयी. तर बघा, झाड या शब्दाचं अनेक वचन आहे, पर्याय क्रमांक 2 झाडे. बघा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी एकवचनी अनेकवचनी जोडीतील अयोग्य किंवा चुकीची जोडी ओळखा. तर बघा, पान, पाने, फुलपाखरू, फुलपाखरे, वाडगा, वाडगे, माणूस, माणसी. तर बघा, पान, पाने हे बरोबर आहे, फुलपाखरू, फुलपाखरे हे पण बरोबर आहे, वाडगा, वाडगे हे पण बरोबर आहे, आणि माणूस, माणसी ही यामध्ये अयोग्य जोडी आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 21. आम्ही उद्या बागेत जाऊ या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ. तर बघा, वर्तमानामध्ये क्रिया आत्ता घडत असते, भूतकाळामध्ये क्रिया पूर्वी घडलेली असते, भविष्यकाळामध्ये क्रिया पुढे घडणार असते. आता आम्ही उद्या बागेत जाऊ यामध्ये क्रिया पुढे घडणार आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळ. बघा, पुढचा प्रश्न 22. मुक्ता गाणे गाते हा कोणता काळ आहे? तर बघा, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, अपूर्ण भूतकाळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्तमान काळ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. बाबा कामावरून परतले या वाक्याचा काळ कोणता? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ. तर बघा, बाबा कामावरून परतले इथे क्रिया परतण्याची पूर्ण झालेली आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूतकाळ. बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 24. मी अभ्यास करतो या वाक्याचे भविष्यकाळी रूप काय होईल? तर बघा, भविष्यामध्ये क्रिया पुढे घडणार असते, म्हणून पर्याय क्रमांक 1 मी अभ्यास केला, मी अभ्यास करेन, मी अभ्यास करत होतो, मी अभ्यास करत आहे. तर मी अभ्यास करतो या वाक्याचं भविष्यकाळी रूप आहे मी अभ्यास करेन, म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 25. वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वेल, झाड, पान, फूल. तर बघा, वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे झाड, त्याचबरोबर वृक्षला तरू हाही शब्द समानार्थी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26. खग या शब्दाचा योग्य अर्थ निवडा. पक्षी, प्राणी, आकाश, वारा. तर बघा, खग या शब्दाचा योग्य अर्थ किंवा समानार्थी शब्द आहे पक्षी, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न
माता या शब्दासाठी उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता? मुक्ता, काकू, आई, मुलगी. तर बघा माता या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे आई, हा उतारात आलेला शब्द आहे. त्याचबरोबर माता यासाठी समानार्थी शब्द आहे माता, जननी, त्याचबरोबर जन्मदात्री. हे सगळी जे शब्द आहेत ते आपण आईला समानार्थी म्हणून वापरत असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. सूर्य या शब्दाचा चुकीचा समानार्थी पर्याय ओळखा. बघा चुकीचा समानार्थी पर्याय ओळखायचा आहे. तर बघा सूर्याला दिनकर हा बरोबर आहे, भास्कर हा बरोबर आहे, रवी हा बरोबर आहे आणि चुकीचा समानार्थी पर्याय आहे चंद्र. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29. शूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? धीट, भित्रा, हुशार, कष्टाळू. तर बघा शूरच्या विरुद्धार्थी शब्द आहे भित्रा. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भित्रा. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 30. उघडे, रिकामी जागा, योग्य विरुद्धार्थी शब्द भरा. तर बघा बंद, मोकळे, लांब, उंचावर. तर बघा उघडे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बंद. पुढचा प्रश्न 31. नुकसान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा नुकसान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1 तोटा, फायदा किंवा लाभ, अडचण, त्रास. तर बघा तोटा आणि नुकसान दोन्हींचा अर्थ एकच आहे आणि विरुद्धार्थी जो शब्द आहे नुकसानच्या तो आहे फायदा किंवा लाभ. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 32. पसार होणेच्या विरुद्ध कृती कोणती? तर बघा पळून घेणे, हजर राहणे किंवा थांबणे, निघून जाणे, लपणे. तर बघा पसार होणे म्हणजे पळून जाणे आणि याच्या विरुद्ध असणारी जी कृती आहे हजर राहणे किंवा थांबणे. म्हणून पर्याय 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. म्हणी व वाक्यप्रचारामध्ये 33 नंबरचा प्रश्न. थेंबे थेंबे टिंब टिंब ही म्हण पूर्ण करा. तळे साचे, नदी वाहे, पाणी साचे, डबके भरे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे थेंबे थेंबे तळे साचे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34. अति तिथे टिंब टिंब या म्हणीचा योग्य अर्थ पूर्ण करणारा शब्द निवडा. तर बघा अति तेथे माती. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. जावे त्यांच्या वंशा तेव्हा टिंब टिंब म्हण पूर्ण करा. कळे गुण, कळे कळा, कळे दिशा, सुख मिळे. तर बघा जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे असा पाहिजे होतं. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. भंडावून सोडणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता? खूप त्रास देणे, भंडावून टाकणे, आनंद देणे, मदत करणे, गाणे गाणे. तर बघा भंडावून सोडणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ आहे पर्याय क्रमांक 1 खूप त्रास देणे किंवा भंडावून टाकणे. प्रश्न क्रमांक 37. निश्चय करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शवणारा पर्याय ओळखा. पक्क ठरवणे, विचार बदलणे, घाबरून जाणे, शांत बसणे. तर बघा निश्चय करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पक्के ठरवणे किंवा निर्धार करणे. प्रश्न क्रमांक 38. पाठ थोपटणे म्हणजे काय? पर्याय 1 मार देणे, शाबासकी देणे, पाठ दुखणे, मागे ढकलणे. तर बघा पाठ थोपटणे याचा जो अर्थ आहे पाठ थोपटणे म्हणजे शाबासकी देणे, कौतुक करणे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39. थक्क होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. आश्चर्यचकित होणे, खूप थकणे, रागवणे, झोप येणे. तर बघा थक्क होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे. प्रश्न क्रमांक 40. ऊर भरून येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? गदगदून येणे, खूप आनंद, अभिमान वाटणे, छातीत दुखणे, खूप धावणे, खोकला येणे. तर बघा ऊर भरून येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे गदगदून येणे, खूप आनंद वाटणे, खूप अभिमान वाटणे. पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. पक्ष्यांचा टिंबटिंब योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. किलबिलाट, कडकडाट, घनघनाट, छंछनाट. तर बघा पक्ष्यांचा काय असतो? किलबिलाट. सकाळी सकाळी पक्षी किलबिल किलबिल करत असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. विजांचा टिंबटिंब असतो. गडगडाट, कडकडाट, खळखळाट, छंछनाट. तर बघा विजांचा काय असतो? विजांचा असतो कडकडाट. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. माकडांचा टिंबटिंब असतो. तर बघा भुंकणे, भुभुकार किंवा भुभुक्कार, ओरडणे, गुंजारव. तर बघा माकडांचा भुभुकार किंवा भुभुक्कार हा ध्वनिदर्शक शब्द योग्य आहे. प्रश्न क्रमांक 44. पाण्याचा टिंबटिंब असतो. तर बघा खळखळाट, सळसळ, गडगडाट, किलबिलाट. तर बघा पाण्याचा खळखळाट असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. केसांची टिंबटिंब असते. योग्य समूहदर्शक शब्द निवडा. तर बघा जुडी, रास, बट, जुडगा. तर बघा याचं बरोबर उत्तर आहे केसांची बट. पर्याय क्रमांक 2.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर बघा निसर्ग, निसर्ग, निसर्गा, निसर्ग. तर बघा शुद्ध शब्द जो आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. न ला पहिली वेलांटी असते निसर्गमध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी अचूक किंवा शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद, 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 आशीर्वाद. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आशीर्वादमध्ये श ला दुसरी वेलांटी असते. प्रश्न क्रमांक 48. खालील पर्यायांपैकी शुद्ध शब्द ओळखा. परीक्षिका, परीक्षा, परीक्षा, परीक्षा. प्रश्न क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परीक्षा. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. योग्य अर्थपूर्ण वाक्य कोणते? मुक्ताने झाड वाचवले, वाचवले मुक्ताने झाड, झाड मुक्ताने वाचवले होते काय? वाचवले झाड मुक्ता. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुक्ताने झाड वाचवले. बघा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी पूर्णविराम असलेले योग्य वाक्य कोणते? पर्याय क्रमांक 1 मुक्ता शाळेतून घरी आली, मुक्ता शाळेतून घरी आली, मुक्ता शाळेतून घरी आली, मुक्ता शाळेतून घरी आली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुक्ता शाळेतून घरी आली. या वाक्यामध्ये पूर्णविराम वापरलेला आहे. अशा पद्धतीनं आपण आज 50 प्रश्नांची सराव प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर चॅनलला नक्की भेट द्या, कमेंट करा. धन्यवाद.